लगेचच काम ऐकतात का? दुर्बळाचे कोण आणि ऐके घालून या मन. दुर्बळ म्हणजे छोटा, छोट्या माणसाचं लगेच ऐकत नाहीत महाराज. मग काय करावं लागतं? आता जर आमदाराकडून काम करून घ्यायचंय, आमदार खासदार जो कोणी मंत्री असेल त्याच्या पी असतात, त्याचे ड्रायव्हर असतात, बरोबर. मग आपण काय करतो? त्यांची मनधरणी करतो, त्यांचं काहीतरी त्यांना थोडंफार 4-2 पैशात त्यांचं आत्ताच्या भाषेत नाही का थोडं त्यांची मनधरणी केली की आपलं काम थोडं पास पुढे तरी जवळ जातं. मग संतांनी सुद्धा काय केलं की आता देव ऐकत नाही ना, टेन्शनच नाही घ्यायचं, देवाच्या ड्रायव्हरला भेटायचं. गरुडाचे पायी गरुडाचे गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. पण आता अडचण अशी आहे की ड्रायव्हर कडे आपल्याला थोडक्यात काय करायचंय? वशिला लावायचं. आपला व्यवहारातला शब्द म्हणजे ड्रायव्हर कडे आपल्याला वशिला लावायचा आहे. असं म्हणतात की ज्याचा वशिला त्याचा फाशीला, बरोबर. आणि ज्याचा नाही वशिला त्याचा बाप फाशीला. विनोद नाहीये, सत्य परिस्थिती आहे. आजकाल वशिल्याशिवाय कुठलीच कामं होत नाहीत. गरिबांची हीच परिस्थिती आहे महाराज. आणि मग हा वशिला लावायचा आहे. पण जर ड्रायव्हर आता आमदाराकडे जायचंय, काम करायचंय, पण त्याचा मूड पण असला पाहिजे ना, त्याचा मूड सांभाळावा लागतो महाराज आजकाल. आणि मग तो मूड सांभाळायला गेला नाही, त्याचा मूड खराब असला आणि जर ड्रायव्हर म्हणाले की साहेब आपलं तेवढं काम, तू गाडी चालव, बाकीची कामं तू मला सांगू नको, तू फक्त गाडी चालवायचं काम कर. आता गाडी चालवायचं काम कर मला ड्रायव्हरचा वशिला सुद्धा काही फायद्याचा नाही. मग आता संतांना पुन्हा टेन्शन आलं. संतांना वाटलं की आता काय करायचं. मग आता संतांनी विचार केला की काम तर झालं पाहिजे, मागणं तर पूर्ण झालं पाहिजे. मग संतांनी देवाच्या घरातच हात घातला, बायकोकडे वशिला लावायचं ठरवलं. कुणाच्या? देवाच्या. आता बघा, आपल्याला एकच बायको, आपल्याला म्हणजे तुम्हाला, बरोबर, आपल्याला एकच बायको आहे, पण तरी ती आपलं ऐकते का? किंवा जगात बायकोचं ऐकत नाही असं कोणी नाही बरं का, तसं पाहिलं तर. पण गावात 1-2 तरी नक्की असे असतात की ते बायकोचं काहीच ऐकत नाही, अजिबात नाही. ती फक्त चूल आणि मूल, तू फक्त तिथं राहा, बाकी काही मला तू सांगायचं नाही. मग इथं देवाला तर राहू किती बायक आहे, 16,108 त्या देवाला बायक आहेत. कोणाकोणाचं देव ऐकत? प्रश्न आहे ना हा. पाय लक्ष्मीच्या हाती तिची यावे काकुलती. त्या लक्ष्मी मातेला आपण तिथं वशिला लावायचंय, पण लक्ष्मी माता म्हणते नाही 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 पप्पाच बघ माझं काही ऐकत नाही, अजिबातच ऐकत नाही. म्हणून त्या बायकोचा म्हणजे त्या लक्ष्मीचा वशिला सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. मग आता संत म्हणाले आता तर गरुड देव पण गेले, आता लक्ष्मी माताही झाल्या. मग आता डायरेक्ट त्यांनी काय केलं? देवाच्या मुक्कामाची जागा घातली. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष भगवंताला शरण आले की तुम्ही तरी आमचं मागणं या देवाकडं सांगा. परंतु शेष भगवंत सुद्धा म्हणाले माझ्या सुद्धा काही देव ऐकण्यातला नाहीये. मग आता ह्या सगळ्यांना इतकं टेन्शन आलं की आता करायचं काय, आपलं मागणं पूर्ण झालं पाहिजे. मग यांनी काय केलं? यांनी सगळ्या संतांना शरण गेले, संतांच्या पायावर माथा ठेवला आणि संतांना शरण गेल्यानंतर तेने भेटे देव.
त्या सगळ्यांनी ठरवलं की संतांना शरण जायचं. या जगामध्ये देव सगळ्यांचं मागणं डावलणार, सगळ्यांना मागे करणार, पण संतांना मागे सारत नाही. असतं ना महाराज, आपलं काम व्हायचं असेल ना तर त्या आमदाराकडे गेल्यावर तर आमदार साहेब काही ऐकत नाहीत, मग आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीकडे जा, त्यांचं कधीच ते मोडत नाहीत महाराज असं म्हणतात. मग त्याचप्रमाणे संतांना शरण गेल्यानंतर देव आपलं काम पूर्ण करतो महाराज. मग देवाकडे आता मागणं आपलं सांगितलं गेलं. कोणाच्या मार्फत? संतांच्या मार्फत सांगितलं गेलं. तुम्ही आम्ही अर्थहीन गोष्टी देवाकडे मागत असतो महाराज. तुम्ही आम्ही अर्थहीन गोष्टी मागत असतो, काहीही अर्थ आपल्या मागण्यामध्ये नसतं. त्याच्यामुळं संत काय मागतात त्यामध्ये जगाचं कल्याण असतं महाराज. संतांच्या मागणीमध्ये जगाचं कल्याण असतात. म्हणून एक सुंदर रचना आहे बघा की देवाकडे काय मागावं. राम को मांगले मेरे प्यारे, राम को मांगले मेरे प्यारे, उम्र भर का सहारा मेरा, उम्र भर का सहारा मेरा, उम्र भर का सहारा मेरा, उम्र भर का सहारा मेरा। राम को मांगले मेरे प्यारे, राम को मांगले मेरे प्यारे, उम्र भर का सहारा मेरा, उम्र भर का सहारा मेरा। कितना दो हाथ से ले सकेगा, देने वाले की लाश है। कितना दो हाथ से ले सकेगा, देने वाले की लाश है। अहो तुम्ही या दोन हाताने किती मागणार आहे? जिथं त्या देवाचे लाखो हात आहेत देण्यासाठी. कितना दो हाथ से ले सकेगा, देने वाले की लाश है। उम्र भर का सहारा मेरा, राम को मांगले मेरे प्यारे, उम्र भर का सहारा मेरा, राम को मांगले मेरे प्यारे, उम्र भर का सहारा मेरा। रूप ले लो मेरा बचा लो, नाम लेते रहो चलते फिरते। रूप ले लो मेरा बचा लो, नाम लेते रहो चलते फिरते। चाहे तूफान या भले हो, हर सपने किनारा मेरा। राम को मांगले मेरे प्यारे, उम्र भर का सहारा मेरा। राम को मांगले मेरे प्यारे, उम्र भर का सहारा मेरा। राम को मांगले मेरे प्यारे, उम्र भर का सहारा मिलेगा. की देवाकडे गेलं ना देवालाच मागा. देव पहावया गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. मग संतांनी सुद्धा तेच केलं की देवाकडे काय मागितलं की ज्याच्या चित्तामध्ये तुझं अखंड असं वास्तव्य असेल अशाची मला संगती दे. अभंगाचं प्रथम चरण. देवा वासेची I
संगती, की ज्याच्या चित्तामध्ये अखंड दया तुझी प्रीती, मजदे दयाची संगती. की मग तुकोबाराने आपल्याला कळालं की काय मागितलंय, संत संगत मागितलीये. का मागितलीये तर या जगामध्ये हा मनुष्य संगती प्रधान प्राणी आहे. असं म्हणलं जातं की जैसी संगत वैसी रंगत. जसा संग मानवी जीवनाला घडतो तसा रंग हा माणसाच्या जीवनाला जडत असतो. महाराज बघा की पंचतंत्रामध्ये असं उदाहरण आलेले की असंग संग दोषेन